नमस्कार. एल.एस. मराठीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते ब्रजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता, महिला कुस्तीपटूंकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा ब्रजभूषण यांच्यावर आरोप. पालकमंत्री पदाबाबत सर्व काही ठरलं, आता केवळ अधिकृत घोषणाच बाकी. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याचं वालेंचं संकेत. कृषी विभागाचे अधिकारी बियाणे कंपन्यांकडून हप्ते घेतात. बोगस बियाण्यांवरून कृषी विभागावर रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप. पालघरमध्ये सुप्रसिद्ध दाभोसा येथील धबधबा परिसरात जीर्ण झालेली लोखंडी रेलिंग तुडून दुर्घटना. 2 तरुण पर्यटक दरीत कोसळले. सुदैवानं दोन्ही पर्यटकांचा जीव वाचला. भिवंडीतील कामवारी नदी किनारी पार्किंगमध्ये उभी असलेली व्हॅन पुराच्या पाण्यात गेली वाहून. व्हिडिओ व्हायरल. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट. 20 प्रकारांच्या फुलांचा पानांचा वापर. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल.एस. मराठी. या होत्या काही वेगवान हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थी आणि माझ्या संवेदना एकच. आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या पोटात आग होती. विद्यार्थ्यांची भावना प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न मी लोकसभेतच मांडणार, निंबाळकर यांचं वक्तव्य. नीट पेपर फुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठिंबा दर्शवलाय. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थता आणि त्यांच्या भावना समजून घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. विद्यार्थ्यांचा आवाज लोकसभेत मांडण्याचं काम खासदार श्रीकांत शिंदे यांनी केल्याचं सांगत केंद्र सरकारनंही या भावना लक्षात घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य केल्याचा दावा निंबाळकर यांनी केलाय. तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न लोकसभेतच मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आपण एक लक्षात घ्या, जेव्हा दिल्लीमध्ये तरुण युवकांचं आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे लोकसभेतील जे गटनेते आहेत श्रीकांतजी शिंदे यांनी भूमिका मांडत असताना जी भावना तरुणांची होती त्या भावनेला वाट करून द्यायचं काम लोकसभेत केलेलं आहे. आपण जर त्यांचं भाषण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. दुसरा वक्ता मी होतो, पण दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज त्या ठिकाणी चालू शकलं नाही. त्याच्यामुळं माझी भूमिका, माझं वक्तव्य त्या ठिकाणी लोकसभेत मला देता आलं नाही. पण निश्चितपणे एक लक्षात घ्या, त्या तरुणाच्या पोटातली ती आग होती. ज्या पद्धतीनं नीट परीक्षा जेव्हा होते आणि वर्षातनं एकदाच ही परीक्षा असते आणि ही परीक्षा आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी MBBS चं ऍडमिशन घेण्यासाठी अतिशय महत्वाचे, म्हणजे पूर्ण पुढचं भवितव्य ठरवणारे, आयुष्याला कलाटणी देणारी ती परीक्षा आहे. त्यामुळं अशा परीक्षेमध्ये पेपर फुटला म्हणून प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यांना कष्ट घेतलंय आणि ज्याला पेपर चांगला गेलाय, पण केवळ त्या ठिकाणी पेपर फुटल्यामुळे त्याला परत त्या परीक्षेला सामोरं जावं लागतंय. मला वाटतंय त्या विद्यार्थ्याची भावना प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं होतं आणि ती भावना मांडायचं काम त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर डॉक्टर श्रीकांतजी शिंदेने त्या ठिकाणी लोकसभेत केलंय. जर वेळ मिळाला असता तर मीही त्या ठिकाणी मांडलं असतं. आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा भले आम्ही सत्ताधारी पक्षात आलोय, याचा अर्थ लोकांचे मुद्दे मांडायचे नाहीत असं होत नाही. उलट सत्तेचा वापर करून लोकांचे मुद्दे मांडून ते प्रश्न सोडवण्यासाठी आज सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये जे काही प्रयत्न करणं माझ्याकडनं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, ते प्रयत्न मी निश्चितपणे आता बातमी जळगावातून. जळगावात तरसोद पाळधी पुलाचा भराव कोसळलाय. त्याची गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांकडून पाहणी करण्यात आली आहे. मोठी दुर्घटना घडली असती अशी मंत्र्यांची भीती आहे. मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पुलाचं निकृष्ट काम आणि ठेकेदाराचा मगरूरपणा मंत्री गुलाबराव पाटलांचा संताप व्यक्त होतोय. मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला, म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल. पाऊस आम्ही काल एक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड पण छोटा सुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे, हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ, पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती.
हे बघा, जिल्हा नियोजन समितीमध्ये असेल किंवा खासदार स्मिताताई असतील, यांनी वेळोवेळी या ठिकाणी या गोष्टीच्या तक्रारी केलेल्या आहेत. सुद्धा याला मुदतवाढ देण्यात आली, तरी सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे. त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली त्याचं त्यांनी एनसी घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जनरल लोकांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, खासदारांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली त्यांचं ऐकलं नाही. हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, नाहीतर आज फार मोठी हानी झाली असती. पण आज हा एवढा मोठा रस्ता जाणारा, त्यामुळे ट्रॅफिक आज बंद. सध्या सगळीकडेच पाऊस सुरू आहे. त्यातच पावसाच्या बातम्या, घटना, दुर्घटना आपल्या समोर येत आहेत. त्याच्या बातम्या आपल्या समोर येत आहेत. त्यातूनच बातमी ठाण्यातून. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून दुर्दैवी बातमी समोर आली आहे. खड्ड्यानं आणखीन एका बळी घेतलेला आहे. खड्ड्यामुळे मृत्यू मालिकेची सुरूच आहे. शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर अपघात झालाय. अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झालाय. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलावर सकाळी झालेल्या अपघातात अग्निशामक दलातील एका जवानाचा मृत्यू झालाय. खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं हा अपघात झालाय. जखमीला उपचारासाठी दाखल केलं असता त्याचा मृत्यू झालाय. कर्तव्यनिष्ठ जवानाचा अशा प्रकारे रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज आमच्या गावातील विकास लवगोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि तुम्ही जर आमच्या शहापूरमधील रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल. मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा. आता बातमी पंढरपुरातून. विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्रक्षाळ पूजेनिमित्त आकर्षक फुलांची सजावट जी आहे तिथे केली गेली आहे. सजावटमध्ये 20 प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा वापर केला गेलाय. विविध फुलं पानं वापरून आकर्षक सजावट इथं करण्यात आली आहे. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी 20 प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा वापर करण्यात आलाय. सुमारे 1 ते 1.5 टन विविध फुलं वापरून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल भक्त पुणे येथील अमोल शेरे यांनी ही सजावट केली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी. पाहूयात. भाग गेला शेण गेला अवघा झाला विठ्ठल, विठ्ठलाचं हेच रूप आज पाहिला. आज पक्षापूजा आहे. पक्षापूजेनिमित्त विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आपण आहोत. विठ्ठलाच्या मंदिराला 4 खांबे असत, 4 खांबे असत, पूर्ण सजावट करण्यात आलेली आहे. गाभारा सजवण्यात आलेला आहे. अष्टर, गुलाब, शेवंती, कमळ, सूर्यफूल अशा विविध फुलांनी पुण्याचे विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी ही सजावट केलेली आहे. खरं तर आषाढीचा सोहळा चालू झाल्यानंतर विठ्ठल 24 तास दर्शनासाठी सज्ज असतो. त्याचे नित्योपचार राजोपचार बंद केलेले असतात. परंतु आज पक्षपूजेला साधारण 12 वाजता विठ्ठलाला लिंबू साखरेचे आंघोळ घालण्यात येते. विठ्ठलाचे पाय हात चोळले जातात. लिंबू साखरेचा अभिषेक झाल्यानंतर साधारण 2:20 राजोपचार चालू होतात. महाअभिषेक होतो. महाअभिषेक चालू झाल्यानंतर विठ्ठलाचे नित्योपचार चालू होतात. आपण पाहू शकतो की हेच ते विठ्ठलाचं रूप आहे. या पक्षापूजेच्या निमित्त पंढरपूर परिसरातील असतील किंवा महाराष्ट्रातील लाखो भाविक पंढरपुरात पुन्हा एकदा गर्दी केली दिसत आहे. सकाळपासून ही गर्दी पाहू शकतो की दर्शनासाठी आलेले लिंबू साखर घेऊन आलेले आहेत. विठ्ठलाच्या पायाला लिंबू साखर लावली जाते आणि पक्षापूजेचा हा सोहळा संपूर्ण पाहू शकतो की ह्या फुलांच्या सजावटीमध्ये विठ्ठलाचं रूप अधिकच फुलून दिसत आहे. विठ्ठल गाभाऱ्यातून जगदीश डांगे, LS मराठी. या होत्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात काही विशेष महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई. भारतीय चलनाचे रशियन चलनात रूपांतर करण्याचे सांगत 3,48,00,000 फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल. NCMC कार्ड धारकांना दिलासा. प्रवाशांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळण्यासाठी एसटी महामंडळाचे वाहकांना कडक निर्देश. वाशीमध्ये अकोला नाका ते सुंदर वाटिका रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच. नागरिकांचा तीव्र संताप. पुण्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात खोटी चोरीची माहिती देणाऱ्यावर कारवाई. डायल 112 वर 1,00,000 रुपये चोरी झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या गणेश कोल्हेवर गुन्हा दाखल.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राजूरकर कोठामध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, विद्यार्थ्यांच्या शाळेची चिखलातून वाट, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी, नागरिकांसह व्यापाऱ्यांची गैरसोय. पुण्याच्या सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनची 7 वाहनांना धडक, अपघातात कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. परभणीच्या जिंतूरमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, गटविस्तार अधिकाऱ्यांचे वाहन अपघातग्रस्त, चौकशीसाठी जाताना अपघात. छत्रपती संभाजीनगरच्या 37 वर्षीय विवाहित तरुणाचे 19 वर्षीय तरुणीवर जीव जडलाय. पत्नीला माहीत झाल्यावर पतीकडून पत्नीला त्रास, पत्नीकडून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहन चालकाची स्टंटबाजी, आरटीओ आणि महामार्ग पोलिसांकडे वाहन चालकावर कारवाईची मागणी. या होत्या काही आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.